नमस्कार, मी सुवर्णा जोशी। सकाळचे 9 वाजलेत। काही महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये बघणार आहोत। ब्रिटनमधून येणाऱ्या सगळ्या प्रवाशांना सक्तीच्या क्वारंटाईनमध्ये रवाना करण्यात येत आहे। किमान 7 दिवस स्वखर्चाने प्रशासनाने नेमून दिलेल्या हॉटेल्समध्ये राहावं लागणार आहे किंवा एका हॉटेलमध्ये राहावं लागणार आहे। 5 ते 7 दिवसांनी RT-PCR टेस्ट केली जाईल। टेस्ट निगेटिव्ह आली तर घरी सोडण्यात येईल, पण जर टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि लक्षणं नसली तर त्याच हॉटेलमध्ये किंवा रुग्णालयात पुढचे 14 दिवस काढावे लागणार आहेत। चेक इन करताना प्रवाशांचा पासपोर्ट हॉटेल व्यवस्थापनाकडे जमा केला जाईल। मुंबई विमानतळावर ब्रिटनमधून येणाऱ्या सगळ्या फ्लाइट्समधील प्रवाशांना ही नियमावली लागू असेल। एखाद्या प्रवाशाला पुढे पुणे किंवा बंगळुरूला जायचं असेल तरीही 7 दिवस क्वारंटाईन राहावंच लागणार आहे। त्यामुळे मी मुंबईत राहणार नाहीये, मला पुढे प्रवास करायचा आहे हे कारण चालणार नाही। थोडे सक्तीचे नियम लागू केले जात आहेत। मुंबई विमानतळावरची ही दृश्य आपण बघतो आहोत। जब क्लाइंट लंदन से आता है तो उधर से रिपोर्ट करा के ही आएगा ना, रिपोर्ट बिना थोड़ी ना आएगा। मेरा कोरोना में सबका धंधा बने, होटल का धंधा करवाने का चक्कर है। दूसरा पैसे गरम, जेब गरम कर रहे हैं इन लोग को। जेब गरम क्या इनके पास में पैसे नहीं है? होटल वाले का धंधा करा रहे हैं इन लोग। जब उन लोग लंदन से बैठेंगे तो रिपोर्ट कराएगा तभी तो आएगा इधर। ब्रिटेन में बढ़ते हुए कोरोना के नए स्ट्रेन को देखते हुए महाराष्ट्र सरकार ने 22 दिसंबर से नाइट कर्फ्यू का ऐलान किया है, जहां देर रात 12 बजे से सुबह 6 बजे तक सभी चीज़ों पे पाबंदी लग जाएगी। ब्रिटेन से आने वाली सभी फ्लाइटों पे रोक लगा दी गई है। वहां से जो भी पैसेंजर आ रहे हैं उन्हें CISF, BMC और पुलिस सीधे क्वारंटाइन कर रही है। BST के दर्जनों बसें एयरपोर्ट पे हैं, जहां पैसेंजरों को एयरपोर्ट से होटल ले जाया जाएगा, जहां 5 से 7 दिन के बाद उनका RT-PCR टेस्ट किया जाएगा। RT-PCR टेस्ट के बाद में उन्हें देखा जाएगा क्या कोई पैसेंजर कोविड पॉजिटिव पाया जा रहा है तो उन्हें सीधा अस्पताल ले जाया जाएगा। ये सुरक्षा के इंतजाम इसलिए लिए गए हैं कि जो सेकेंड फेज की बात हो रही है उसका असर बॉम्बे में फिर ना हो सके, जिसके चलते एयरपोर्ट पे कड़े सुरक्षा के इंतजाम किए गए हैं। इस समय हमारे साथ में कई लोग हैं जो अपने पैसेंजर्स को लेने हुए यहाँ एयरपोर्ट पे आए हुए हैं। सर, हमें बताएंगे आप किससे लेने आए हैं और आपके जो यात्री वो कहाँ से आ रहा है और क्या दिक्कतों का सामना करना पड़ रहा है, क्या आपको जानकारी मिली है? UK से आ रहा है मेरा ब्रदर और मेरी भाभी और मेरी मदर, तीन है। अभी वो लोग अंदर ही है। अभी वो कहाँ जा रहे हैं, क्या कर रहे हैं, पता नहीं चलता है, कुछ समझ नहीं पड़ते क्या होगा। हम लोग गुजरात से आते हैं। कितने बजे तक फ्लाइट है? क्या आपको कोई जानकारी दी गई है कि उनको क्वारंटाइन किया जाएगा या कहाँ लेके जाएंगे उनको? कुछ पता नहीं है। वो बोल रहे हैं होटल में ले जा रहे हैं, कौन से होटल में ले जा रहे हैं, कहाँ ले जा रहे हैं, क्या करेंगे, वो कुछ पता नहीं है। देखिए, साफ तौर पे जो पैसेंजर UK से आए हुए हैं उनके जो भी रिश्तेदार आए हुए हैं वो परेशान हैं कि उन्हें कहाँ क्वारंटाइन किया जाएगा, उन्हें कहाँ लेके जाएंगे, अब इसकी कोई जानकारी नहीं है। पर महाराष्ट्र सरकार ने सुरक्षा के मद्देनज़र बहुत ही टाइट सिक्योरिटी रखी है कि कोई भी पैसेंजर किसी के सीधे संपर्क में ना आए, सीधा उसे होटल ले जाया जाएगा, जहाँ उनका 5 से 6 दिन के बाद में RT-PCR टेस्ट किया जाएगा। ये सुरक्षा के मद्देनज़र अगर जो भी पैसेंजर कोविड पॉजिटिव पाया जाता है तो उसे सीधा अस्पताल ले जाएंगे या उन्हें घर छोड़ दिया जाएगा। रमाकांत तिवारी, न्यूज़ 18 इंडिया, मुंबई। UK मधून येणाऱ्या सगळ्या प्रवाशांसाठी हे नियम लागू आहेत आणि काही क्षणापूर्वी ज्या प्रवाशांच्या प्रतिक्रिया तुम्ही ऐकल्या, संतप्त प्रतिक्रिया होत्या, त्या याकरता कारण 7 दिवस जर त्यांना क्वारंटाईन राहायचं असेल तर तो सगळा खर्च त्यांना स्वतःला करायचा आहे। त्यानंतर जी RT-PCR टेस्ट केली जाणार आहे त्याचाही खर्च त्यांनाच करायचा आहे आणि त्यामुळे ते संतप्त आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही येतानाच कोरोना टेस्ट करून आलेलो आहोत, मग पुन्हा आम्हाला हा त्रास का? वळूया आपण पुढच्या बातमीकडे। इंग्लंडला कोरोनाने विळखा घातलाय, त्यामुळे आता शेजारच्या युरोपातील राष्ट्रांनीही निर्बंध घालायला सुरुवात केलेली आहे। फ्रान्स, आयर्लंड, जर्मनी, फ्रान्स, इटली, नेदरलँड आणि बेल्जियम या देशांनी ब्रिटन दरम्यानची विमान सेवा रद्द केली आहे। कोरोनाचा नवा विषाणू विमान प्रवाशांमार्फत पसरण्याची भीती आहे, त्यामुळेच हे निर्णय घेतले जात आहेत। तातडीने प्रवासी विमान सेवा थांबवण्याचा निर्णय त्यामुळे लागू करण्यात आलेला आहे। कोरोनाचा काळ संपत आला असं वाटत असतानाच पुन्हा एकदा युरोपवर कोरोनाचं संकट घोंगावू लागले। इंग्लंडमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळून आल्यामुळे युरोपातील देश सतर्क झाले।
इंग्लंडमधील या नव्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युरोपमधील बहुतेक देशांनी ब्रिटनची विमान सेवा रद्द केली. आयर्लंड, जर्मनी, फ्रान्स, इटली, नेदरलँड आणि बेल्जियम या देशांनी विमान सेवा थांबवण्याचा निर्णय घेतला. खरं तर युरोपातील या देशांनी काही काळासाठी वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध घातले. ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवर नेदरलँडने 1 जानेवारीपर्यंत निर्बंध घातले आहेत. तसंच प्रवासी जलवाहतूकही रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला. रविवारपासून युरोपमधील देशांना कोरोनाचे कठोर नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. इकडे फ्रान्सने ब्रिटनहून विमान सेवेवर बंधनं घातली आहेत. फ्रान्स आणि ब्रिटन दरम्यान रोज हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही वाहतूक बंद करण्यात आली. आयर्लंड आणि ब्रिटन दरम्यान प्रवाशांचा राबता असतो, पण आता कोरोनामुळे त्यावरही निर्बंध आले. बेल्जियमनेही अशाच प्रकारचा निर्णय घेतला. तसंच इटलीने 6 जानेवारीपर्यंत ब्रिटन इटली विमान सेवा रद्द करण्याची घोषणा केली, कारण नुकतंच इटलीतही कोरोनाचा नवा विषाणू आढळून आला. त्यामुळे इटलीने हा निर्णय घेतला. ही सगळी परिस्थिती पाहता युरोपवर पुन्हा एकदा कोरोनाचं नवं संकट गडद होऊ लागलंय. त्यामुळे जगातील अन्य देशांनीही खबरदारी घेण्यास सुरुवात केली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यूकेमध्ये इंग्लंड हा एक भाग आहे ज्याच्या विषयीची सगळे आपण माहिती घेत होतो किंवा त्याचा रिपोर्ट घेत होतो. पण यूके म्हटलं की इंग्लंड, वेल्स, नेदरलँड्स आणि स्कॉटलंड ह्या सगळ्याच गोष्टी आल्या आणि तिथून येणाऱ्या सगळ्यांसाठीच जी नियमावली मुंबई महापालिकेने लादलेली आहे ती आपण बघत होतो. पुढे जाऊया. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार समोर आलाय, त्यामुळे राज्याने खबरदारीची पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे. महापालिका क्षेत्रामध्ये रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलाय. 5 जानेवारीपर्यंत हा निर्णय लागू असेल. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्यपूर्व देशांमधून येणाऱ्या सगळ्या प्रवाशांना विमानतळावर उतरल्यापासून 14 दिवस संस्थात्मक क्वारंटीन करण्याचा, तसंच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटीन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. युरोपियन देश, मध्यपूर्व देशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी केली जाणार आहे. विमानतळावरील सगळ्या कर्मचाऱ्यांना PPE किट्स दिले जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी हे सगळे निर्देश काल दिलेले आहेत. त्यामुळे नववर्षाचं स्वागत घरात बसूनच करावं लागेल, कारण रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत 4हून अधिक जणांनी एकत्र जमण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय विमानांना येणाऱ्या प्रवाशांना थेट क्वारंटीनच व्हावं लागणार आहे. त्यामुळे आज मध्यरात्रीपासून 11 वाजल्यापासून ते उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत असं रोज रात्री 5 जानेवारीपर्यंत संचारबंदी मुंबईमध्ये लागू असणार आहे, महापालिका क्षेत्रामध्ये लागू असणार आहे. इंग्लंडमध्ये नव्या कोरोनानं थैमान घातल्यामुळे भारतातही सतर्कता बघायला मिळते. विमान प्रवाशांमार्फत हा नवा कोरोना विषाणू देशात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत इंग्लंड विमान सेवा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसंच इतर देशांमधून येणाऱ्या विमान प्रवाशांना सुद्धा सक्तीनं होम क्वारंटीन केलं जाणार आहे. राज्यात मंगळवारपासून रात्रीचा कर्फ्यू. 5 जानेवारीपर्यंत राज्यात संचारबंदी. भारत ब्रिटन विमान सेवा रद्द. कोरोनाच्या नव्या विषाणूनं इंग्लंडमध्ये हाहाकार माजवल्यामुळे आता भारतानेही सावध भूमिका घेतली. या नव्या कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. इंग्लंडमधून येणाऱ्या विमान प्रवाशांकडून कोरोना संक्रमणाचा धोका संभवत असल्यामुळे भारत इंग्लंड विमान सेवा काही काळासाठी रद्द करण्यात आली. 23 डिसेंबरनंतर इंग्लंडहून एकही विमान भारतात दाखल होणार नाही. ह्याला सर्व UK-मधून येणारी फ्लाईट्स आज आणि उद्या, याशिवाय परवा सकाळपासून म्हणजे परवा 23 डिसेंबरपासून परवा 23 पासून इंग्लंडवरून UK-वरून एकही फ्लाईट येणार नाही. 23 डिसेंबरपर्यंत इंग्लंडमधून येणाऱ्या विमान प्रवाशांना सक्तीनं 7 दिवसांसाठी हॉटेल क्वारंटाईन केलं जाणार आहे. लक्षण असलेले कोणताही जर पॅसेंजर असेल तर एअरपोर्टवरून डायरेक्ट त्यांची रवानगी होणार आहे 7 हिल हॉस्पिटलमध्ये फर्दर इन्व्हेस्टिगेशन आणि चेकअपसाठी. परंतु त्यांना बाकी इतर जो पॅसेंजर्स आहे ज्यांना कुठलंही लक्षण नाही, कुठले सिम्पटम नाही, ते सर्वांना 7 दिवसाकरिता 7 डेज गव्हर्नमेंट क्वारंटाईन म्हणजे की इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन हॉटेल्समध्ये पाठवण्यात येईल त्यांना.
इंग्लंड व्यतिरिक्त अन्य देशांमधील विमानानं येणाऱ्या प्रवाशांना 7 दिवस सक्तीनं होम क्वारंटाईन केलं जाईल. इतर जो देश आहे युरोपचे, इटली, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, पोर्तुगाल इत्यादी, बेल्जियम, हे सर्व रेस्ट ऑफ युरोपचे आणि मिडल ईस्ट कंट्रीजचे सर्व जो पॅसेंजर्स येणार आहे हे सर्वांना सक्तीने 7 डेज गव्हर्नमेंट क्वारंटाईन म्हणजे मुंबईचे वेगवेगळे हॉटेल्समध्ये त्यांना जावं लागेल. नाताळ सण आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने 23 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. नाईट कर्फ्यूच्या हे काही लॉकडाऊन नाही. लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यूमध्ये फरक आहे. लॉकडाऊनमध्ये कोणाला घराच्या बाहेर पडता येत नाही. नाईट कर्फ्यू म्हणजे की 5 पेक्षा जास्त लोकांना गोळा होऊ नये एक ठिकाणी. एखादा व्यक्ती 4 लोक कारमध्ये जात असतील रात्री जाऊ शकतात. एखादा व्यक्ती ट्रक चालक असेल ते काम करू शकतात. फक्त लोकांनी गर्दी करू नये 5 पेक्षा जास्त. हेही अर्थ आहे नाईट कर्फ्यूचा. खरं तर इंग्लंडमधील कोरोनाच्या नव्या विषाणूनं पुन्हा एकदा जगाला हादरवून सोडलंय. कारण हा विषाणू पूर्वीच्या कोरोना विषाणूच्या तुलनेत 70 पट अधिक वेगाने पसरतो. इंग्लंडला या नव्या कोरोनानं अक्षरशः अजगरी विळखा घातला आणि त्यामुळेच युरोपातील देशांनी या कोरोनाची चांगलीच धास्ती घेतली. भारतानेही कोरोनाला रोखण्यासाठी कंबर कसली. गेल्या वेळचा अनुभव लक्षात घेता यावेळी केंद्र सरकार वेळीच जागं झालं असून भारत इंग्लंड दरम्यानची विमान सेवा रद्द करण्यात आली. सध्याची परिस्थिती पाहता देशात आणि राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यावर आरोग्य यंत्रणांनी बऱ्याच प्रमाणात यश मिळवलंय. तसंच कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या लक्षणीय. त्यामुळेच अनलॉक दरम्यान कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले होते. दैनंदिन व्यवहार सुरळीत होत असतानाच आता इंग्लंडमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणूनं थैमान घातलंय. रोज मुंबईत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानांची संख्या मोठी असल्यामुळे नव्या कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सरकारने या खबरदारीच्या उपाययोजना केल्यात. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुढचे काही दिवस सर्वांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. इंग्लंडला कोरोनानं पुन्हा गाठलंय. हा कोरोना पूर्वीच्या कोरोनापेक्षा वेगळा आहे. त्याच्या प्रसाराचा वेगही अधिक आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसात त्यानं इंग्लंडला विळखा घातलाय. खरं तर काही महिन्यांपूर्वीच या कोरोनाच्या नव्या प्रकाराची माहिती आरोग्य यंत्रणेला मिळाली होती, पण त्याचा फैलाव वाढल्यामुळे इंग्लंडमधील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. हा नवा कोरोना रोखण्यासाठी आता इंग्लंडनं लॉकडाऊनचं अस्त्र उपसलंय. इंग्लंडमध्ये कोरोनाचा हाहाकार, कोरोनाच्या नव्या विषाणूचा कहर. पाहूयात रिपोर्ट. इंग्लंडमध्ये कोरोनाचा हाहाकार, कोरोनाच्या नव्या विषाणूचा कहर. इंग्लंडमध्ये पुन्हा लॉकडाऊन. एकीकडे जगाला हादरवून टाकणाऱ्या कोरोना व्हायरसची लस बनवण्यात संशोधकांना यश आलंय, तर दुसरीकडे इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची लाट आली आहे. डिसेंबर महिन्यात कोरोनाची लाट येणार असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली होती आणि ती अखेर खरी ठरली आहे. रविवारी इंग्लंडमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा तब्बल 35,000च्या वर गेला होता. यावरून तुम्हाला इंग्लंडमधील कोरोना लाटेची कल्पना आली असेल. खरं तर इंग्लंडवासी नाताळची तयारी करत असतानाच कोरोनानं पुन्हा एकदा इंग्लंडमध्ये हाहाकार उडवून दिला. विशेष म्हणजे कोरोनाच्या या नव्या विषाणूचा कमी वेळेत जास्त लोकांमध्ये प्रसार होतो. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली. कोरोनाचं हे नवं रूप संशोधकांसाठी आव्हान ठरलंय. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लंडनसह अन्य भागात कोरोनाचे निर्बंध लागू करण्याची घोषणा केली. तसंच ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर शिथिल करण्यात आलेले निर्बंध पुन्हा लागू करण्यात आले. It seems that the spread is now being driven by the new variant of the virus, which we spoke about earlier this week. And although there's considerable uncertainty, it may be up to 70% more transmissible than the old variant, the original version of the disease. It is with a very heavy heart, I must tell you, we cannot continue with Christmas as planned. In England, those living in Tier 4 areas should not mix with anyone outside their own household at Christmas. कोरोनाच्या नव्या विषाणूने इंग्लंडला हादरवून सोडलंय.
कारण पूर्वीच्या कोरोना व्हायरसच्या तुलनेत हा कोरोना 70 पट अधिक वेगाने पसरतो. खरं तर नोव्हेंबर महिन्यात या नव्या कोरोना विषाणूची चाहूल आरोग्य यंत्रणेला लागली होती. डिसेंबर उजाडता त्यावर शिक्कामोर्तब झालंय. ब्रिटन सरकारने ख्रिसमससाठी 5 दिवसांकरता कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता. पण वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला. आता केवळ 1 दिवस कोरोनाचे निर्बंध शिथिल केले जाणार आहेत. मात्र त्यातही नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. कोरोना विषाणूचा हा नवीन प्रकार ब्रिटनच्या जवळपास 60 वेगवेगळ्या भागांमध्ये हा कोरोनाचा नवीन विषाणू आढळून आलाय. लंडन, केंट, एसेक्स आणि हर्टफोर्डशायर या भागात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. इंग्लंडच्या दक्षिणेला असलेल्या भागात कोरोनाच्या नवीन विषाणूनं थैमान घातलंय. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक निर्बंध लादण्यात आले. कोरोनाच्या 4थ्या टप्प्यासाठी तयार करण्यात आलेले नियम नागरिकांसाठी लागू करण्यात आले. लोकांना घराबाहेर पडण्यावर निर्बंध लावण्यात आले. केवळ आवश्यकता असेल तरच नागरिकांना घराबाहेर जाता येणार आहे. लोकांना आपला परिसर सोडून अन्य परिसरात जाता येणार नाही. सार्वजनिक ठिकाणी 2 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. नाताळच्या दिवशी कुटुंबाव्यतिरिक्त लोकांना भेटण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच नाताळच्या दिवशी केवळ 3 कुटुंबांना एकत्र येण्याची परवानगी देण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये 2 आठवड्यांसाठी हे कोरोनाचे निर्बंध लागू करण्यात आले. 30 डिसेंबर नंतर पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रसाराचा आढावा घेतला जाणार आहे. इंग्लंडमध्ये कोरोनाच्या स्वॅब टेस्ट दरम्यान कोरोनाचा हा नवा प्रकार समोर आलाय. अत्यंत वेगाने या विषाणूचा संसर्ग होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. खरं तर ब्रिटनने कोरोनावर लगाम लावण्यासाठी लसीकरण सुरू केलंय. जवळपास 35,000 लोकांना लस देण्यात आली आहे. आगामी काळात 20 लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. मात्र त्याच दरम्यान कोरोनाच्या नव्या विषाणूने हाहाकार उडवून दिल्यामुळे जगभरातील आरोग्य यंत्रणेचं धाबं दणाणलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. उत्तर प्रदेशातील यमुना एक्सप्रेसवेवर एक भीषण अपघात झालाय. या भीषण अपघातामध्ये 5 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झालेला आहे. कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झालेला आहे. कारला आग लागली आणि दारं लॉक झाली, त्यामुळे 5 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झालाय. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस आणि अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचायला 1 तास लागला. तोपर्यंत 5ही जणांची प्राणज्योत मालवली होती. ट्रक विरुद्ध दिशेने येत होता, धुकंही बरंच होतं आणि त्यामुळे अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलीस वर्तवतात. आज सुबह 4:30 बजे के आसपास यूपी 32 नंबर की एक गाड़ी पीछे से आ रही थी. उसने कंटेनर को पीछे से उसको स्टक किया है. अनफॉर्चुनेटली लॉक हो गया उस गाड़ी और वहाँ आग लग गई. संभवतः 5 लोग वहाँ मौके पे ही उनको जल गए वो लोग. टीम यहाँ लगी हुई है, जो कि किसी का पता नहीं चल सका. अतः जो उससे इन्होंने ट्रैक किया है पुलिस ने. उन्नाव के नंबर की गाड़ी आई है, वहाँ उनके गांव में पुलिस की टीम गई हुई है और उनके नेक्स्ट जो टीम होते हैं उनका पता कराया जा रहा है ताकि उनको हम बॉडी हैंडओवर कर सकें. बाकी जो कंटेनर था इसका ड्राइवर मिसिंग है. आमचे प्रतिनिधी अमेय चुंबळे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. अमेय, काय अधिक सांगशील? यमुना एक्सप्रेसवर ही दुर्दैवी घटना घडली आहे. सुवर्ण, जेव्हापासून या महत्वाकांक्षी यमुना एक्सप्रेसवे प्रकल्पाचं उद्घाटन झालंय तेव्हापासून हा एक्सप्रेसवे हा अपघातांचं केंद्र बनलेला आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सध्या उत्तरेत थंडीची लाट आली आहे, धुकं खूप असतं, त्याच्यामुळे पण ड्रायव्हिंगमध्ये खूप अडचणी येतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे रात्री प्रवास करण्याची संख्या खूप आहे, कारण पुढचा दिवस मिळावा आणि वेळ वाचावा म्हणून अनेक लोक लांबचा प्रवास हा रात्री करतात. पण होतं असं की पहाटे 3 ते सकाळी 5 या काळात डोळ्यावर सर्वाधिक झोप येते आणि हे मेडिकली वैद्यकीयरित्याही हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे सगळ्या जे काही मोठे रस्ते असतात, महामार्ग असतात, त्याच्यावर रॉंग साईड ड्रायव्हिंग इतकं प्रचलित आहे की 5-10 मिनिटं समोरून गाडी आली नाही तर आपल्याला कसं तरी वाटतं, चुकल्यासारखं वाटतं. इतकं आपल्याकडे जे रॉंग साईड ड्रायव्हिंग चालतं. आणि पूर्वी तरी फक्त मोटरसायकलवाले वगैरे हे रॉंग साईडनी यायचे. आता मोठे मोठे हे ट्रेलर वगैरे पण रॉंग साईडनी येतात आणि त्याच्यामुळे एक तर धुकं होतं, हे सगळं होतं. आणि कोणत्याही कारमध्ये आग लागल्यावर होतं काय की एकतर त्या गाडीमध्ये जे इंधन असतं ती गाडी पळवण्यासाठी, ते इंधन त्या आगीसाठीही इंधन ठरतं. आणि ती आग एकदा आत पसरली की ज्या सीट्स असतात त्या एकतर रेक्झिनच्या असतात किंवा फोमच्या असतात. आणि रेक्झिन किंवा फोम हे अतिशय
ज्वालाग्रही असतात. इंजिनमध्येही इंधन असतं, त्याच्यामध्ये ऑइल असतं. तर ओव्हरऑल गाडीमध्ये सगळीकडेच जे जे महत्त्वाचे भाग असतात ते तुम्हाला त्या आगीला पोषक ठरतात. आणि अनेकदा आणि हल्लीच्या गाड्यांना सेंट्रल लॉकिंग असतं. पूर्वी तरी कसं होतं, प्रत्येक दाराचं लॉक हे वेगळं असायचं. पण आता सेंट्रल लॉक असल्यामुळे अनेकदा खूप मोठ्याने टक्कर दिली दुसऱ्या गाडीनी किंवा आग लागली, तर ही सेंट्रल लॉक सिस्टम काम करत नाही, कारण ती इलेक्ट्रिकली कंट्रोल्ड असते. पूर्वीसारखं ते हुक असं वर खेचून हल्ली दार उघडत नाही. त्याच्यामुळे ती दारं जेव्हा गाडी धावत असते तेव्हा गाड्या लॉक असतात आणि तेव्हा आग लागल्यावर किंवा अपघात झाल्यावर ती लॉक परिस्थितीच राहतात. आणि ह्याच्यामुळे होतं काय, की आग लागल्यावर बाहेर पडणं शक्य होत नाही, कारण आग पण लागली की अमेय, तू सुद्धा खूप साऱ्या फोर व्हीलर्स हाताळलेला आहेस, लांब लांबचा प्रवास तू सुद्धा करतो आहेस. आपण बघतोय गेले काही वर्षामध्ये अचानक गाडीने पेट घेण्याचा प्रकार खूप वाढलेला आहे. आता ही घटना ह्याच्यात तर ऍक्सिडेंटमुळे या गाडीला आग लागली, पण अशा वेळेला काही गोष्टी आहेत ज्याचं प्रसंगावधानच राखावं लागतं, की गाडीला आग लागली तर पटकन बाहेर पडता येईल का, काय परिस्थितीत काय हालचाली करायच्या, तर याच्याविषयी थोडं काही सांगू शकशील? हो, एकतर असं होतं, की आपलं जे हे ग्लोव्ह बॉक्स असतो तिथे किंवा सीट बेल्टच्या वर एक हुक लावून तिथे एक छोटीशी हातोडी ठेवायची. जशी अनेक घरांमध्ये काही लोकं लावून घेतात. आणि बऱ्याच वेळा अपघात झाला किंवा आग लागली, की आपली पहिली रिएक्शन असते, की पॅनिक होणं. पण 4-5 लोकं प्रवास करत असतील त्याची किमान एकाने तरी पॅनिक होऊन चालत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ते राखावं लागतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू जे आता म्हणालीस, की अनेक गाड्यांमध्ये आग लागते. आपल्याकडे काय होतं, ऑथोराइज्ड सर्व्हिस सेंटरमध्ये न जाता गाडीत जे काही आपण बदल करून घेतो, कुठे एखादा लाईट लाव, कुठे एकदा वेगळा हॉर्न लावून घे, हे असे उद्योग केल्यामुळे आणि पैसे वाचवण्यासाठी एका लोकल मेकॅनिककडून केल्यामुळे ते आग लागते. किंवा दुसरं म्हणजे गाडीचा मेंटेनन्स जर का वेळेत झाला नसेल आणि एखाद्या अगदी छोट्याशा ह्याच्यातूनही ऑइल लीक होत असेल आणि तेव्हा अपघातामुळे किंवा दुसऱ्या कोणत्या कारणामुळे जर का ठिणगी पडली, तर ती एक ठिणगी ती पूर्ण गाडी भक्ष्य करण्यासाठी पुरेशी ठरते. नक्की अमेय, आभार सविस्तर माहिती दिल्याबद्दल. सगळ्यात आधी तर अशी कुठलीही घटना कोणाबरोबरही घडू नये, पण असं जर घडलंच तर त्यावेळेला कुठल्याही परिस्थितीत 5 जण असतील, 4 जण असतील, कोणी असतील, तर त्याला एकाने तरी पॅनिक न होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. कसंही करून स्वतःला आणि इतरांना कसं वाचवता येईल याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. पण दुर्दैव असं की आग्र्यामध्ये ही जी घटना घडली आहे, धडक बसली आणि धडक बसल्यावर या गाडीला आग लागली आहे आणि लॉक झाल्यामुळे गाडी 5ही जण स्वतःला वाचवू नाही शकलेत. मुंबईच्या पाणीपुरवठा यंत्रणेच्या दुरुस्तीमुळे आज आणि उद्या 15% पाणी कपात करण्यात आली आहे. घाटकोपर, साकीनाका या परिसरामध्ये मात्र पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. नागरिकांनी पाणी साठवून ठेवा, त्याचा माफक असा वापर करा, असं आवाहन महापालिका करते आहे. येवई इथल्या क्लोरीन पॉइंटची दुरुस्ती तसंच घाटकोपर उच्चस्तर जलाशय इथं मुख्य जलवाहिनीवरील झडप बदलण्यात येते आहे. या कामामुळे एन विभागातला घाटकोपर, विद्याविहार आणि कुर्ला एल विभागातल्या काही परिसरात पाणी पुरवठा पूर्णतः बंद राहील, असं जल अभियंता विभागाकडून स्पष्ट करण्यात आलंय. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. प्रणाली, काय अपडेट? येवई इथे क्लोरिनेशन इंजेक्शन पॉइंट आहे. म्हणजे पाणी जे येतं त्या पाण्याला स्वच्छ करण्यासाठी जे क्लोरीन वापरलं जातं, ते क्लोरीन ज्या ठिकाणी इंजेक्ट केलं जातं पाण्यामध्ये, त्या पॉइंटच्या दुरुस्तीचं हे काम आहे. ऊर्ध्व वैतरणा जी नदी आहे किंवा जिथून आपल्याला पाणी पुरवठा होतो, तिथल्या मेन पॉइंटवर हे काम केलं जाणार आहे. जवळपास 80% भाग मुंबईतला जो आहे त्याला जवळपास 15% पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावं, ही तर सगळ्यात पहिली महत्वाची सूचना आहे. परंतु त्याचबरोबर घाटकोपरमध्ये सुद्धा तिथला जो जलाशय आहे त्याच्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळं घाटकोपर, विद्याविहार, कुर्ल्यातील काही भाग, साकीनाका असेल, या परिसरामध्ये पूर्णपणे पाणी पुरवठा बंद राहणार आहे. आज म्हणजे 22 तारखेला सकाळी 10 वाजेपासून 23 तारखेला सकाळी 10 पर्यंत म्हणजे 24 तासाचा हा ब्रेक घेण्यात आलेला आहे. प्रत्येक विभागाला पाणी पुरवठा करण्याच्या वेळा या ठरलेल्या असतात. तर या 24 तासाच्या कालावधीमध्ये ज्या ज्या भागामध्ये पाणी पुरवठा केला जाणार आहे, विशेषतः आपण जर एन विभाग म्हटलं म्हणजे घाटकोपर आणि हा जो परिसर आहे, इथे पूर्णपणे पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर संपूर्ण मुंबईमध्ये मात्र केवळ या 24 तासासाठी 15% पाणी पुरवठा जो आहे तो कमी असणार आहे. त्यामुळे एकूणच मुंबईकरांच्या दृष्टीनं आज पाणी जपून वापरणं गरजेचं आहे, असं आपल्याला म्हणता येईल.
नक्की प्रणाली, आभार सविस्तर माहिती दिल्याबद्दल. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. ऑक्टोबर महिन्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळाली, मात्र केंद्र सरकारकडून त्याची कोणतीच दखल गेली नव्हती किंवा घेण्यात आली नव्हती. मात्र अनेक नुकसानीची पाहणी करण्याकरता केंद्रीय पथक सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. आज सकाळी 9 वाजल्यापासून केंद्रीय पथकाचा दौरा सुरू आहे. ते मोहोळ तालुक्यातील लांबोटी या गावाची पाहणी करणार आहेत. माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर तसंच उत्तर सोलापूर तालुक्यातील वाहणाऱ्या सीना नदीकाठी मोठ्या प्रमाणात पूर आला होता. त्यामुळे नदीकाठचा शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला होता. न्यूज 18 लोकमतनं सातत्यानं या पट्ट्यातल्या समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यानंतर अखेर आज केंद्रीय पथक मोहोळ तालुक्यातील लांबोटी, कोळेगाव, पेनूर तसंच पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला आदी तालुक्यातील गावाची नुकसानीची पाहणी करणार आहे. त्यामुळे आता केंद्राकडून तरी शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. सागर, हा दौरा खरं तर थोडा उशिरानच होतो आहे, पण काय सांगाल या दौऱ्याविषयी? आपण ज्या पट्ट्याचा पाठपुरावा सातत्यानं करत होतो, प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत होतो की इथे सगळ्यात जास्त फटका बसलाय, आता तिथेच पथक आलंय. निश्चितच सुवर्ण, आपण खरं तर न्यूज 18 लोकमतने शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन सातत्याने त्यांचे जे प्रश्न आहेत, त्यांचं जे नुकसान आहे, त्याचं जे काही सगळं माहिती आहे, त्याचं जे काही नुकसानीचं जे काही विदारक चित्र होतं ते सातत्याने प्रशासनासमोर आणलेलं होतं. आणि त्याचेच कुठेतरी दखल घेऊन या ठिकाणी आज केंद्रीय पथक जे आहे ते सोलापूर दौऱ्यावरती आहे. आणि सोलापूरमध्ये मोहोळ तालुक्यातल्या ह्या लांबोटी गाव जिथे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं सीना नदीच्या काठावरती, त्याच ठिकाणी आज केंद्रीय पथक येते. गट नंबर 3 आहे. तात्या चंदनशिवे नावाचे शेतकरी आहेत. त्याच ठिकाणी त्यांच्या शेतामध्ये जे नदीच्या बांधाला अगदी लागूनच आहे काठाला त्यांचा बांध, तिथे हे पथक येत आहे. आणि खरं तर हे पथकाला जवळपास 67 दिवस लोटले. त्यानंतर कुठेतरी आज हे पथक आलेलं आहे. पूर येऊन 67 दिवस झाले. मात्र उशिरा का होईना, किमान आता शेतकऱ्याला एक अपेक्षा लागलेली आहे की किमान केंद्र शासन तरी आपल्याला काहीतरी मदत करेल पुरेशी, अशी एक अपेक्षा जी आहे या शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे निश्चित आज हा दौरा आहे. खरं तर 9 वाजता येणं अपेक्षित होतं दौऱ्याप्रमाणे, पण अद्यापही आता मी तिथेच उभा आहे त्या शेतामध्ये जिथे आता हे केंद्रीय पथक येणार आहे. मात्र अद्यापही ते आलेलं नाही आहे. त्यामुळे आता पाहूयात पुढे कशा पद्धतीने हे पथक येतंय, कशा पद्धतीने दिलासा देते शेतकऱ्यांना, हे पाहणं आज दिवसभर खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे. सुवर्ण, नक्की सागर, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. अजूनही केंद्रीय पथक ज्या ठिकाणी सोलापुरात पोहोचणं अपेक्षित होतं तिथं पोहोचलेलं नाही. 9 वाजताची वेळ देण्यात आलेली होती. आता साधारणपणे 9:30 पावणे 10 होत आलेले आहेत. त्यामुळे बघूया आज दिवसभरात काय अपडेट मिळतात. राम मंदिराचा मुद्दा राजकारणातून दूर व्हायला हवा. राम मंदिराच्या वर्गणीच्या नावानं जे सुरू आहे ते दुर्दैवी असल्याचं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. तर यावर काही तासात राऊतांना भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर आलं. संजय राऊतांना 2024ची भीती वाटतेय का, असा सवाल भाजप आमदार आशिष शेलारांनी केला. राम मंदिराचा मुद्दा आता राजकारणातून दूर व्हायला पाहिजे. राम मंदिराचं राजकारण केव्हा तरी संपावं. आता हे वर्गणीचं काय प्रकरण काढलं नवीन माहीत नाही. 4 लाख स्वयंसेवक गावागावात जाऊन वर्गणी गोळा करणार. मला असं वाटतं अयोध्येच्या राजाला जी राष्ट्राची अस्मिता आहे त्यालाही घरोघर जाऊन वर्गणीचं जे नवीन काय चाललंय प्रकरण ते काय लोकांना मान्य नाही. इनके मन में डर क्यों है? 2024 के चुनाव में भी शायद फिर एक बार हार देखनी पड़ेगी, इसका डर इनके मन में है. लेकिन भारतीय जनता पार्टी के लिए राम मंदिर निर्माण का कार्य ये तब भी राजनीतिक नहीं था, आज भी राजनीतिक मुद्दे का सवाल नहीं. जिनके पेट में दर्द राम मंदिर के पाया भरनी के कार्यक्रम में भी हुआ था, उन्हीं के आंखों में आज तकलीफ हो रही है. इथे एक छोटासा ब्रेक. पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
परभणी शहरासह जिल्ह्यात थंडीची लाट पसरली आहे। आज शहराचं तापमान चक्क 5.1 अंशांवर गेलं होतं। या वर्षीचं हे नीचांकी तापमान आहे, त्यामुळे ठिकठिकाणी लोकांनी शेकोटीचा आधार घेतल्याचं बघायला मिळत आहे। हिवाळा सुरू झाल्यापासूनच तापमानामध्ये थोडीफार घट बघायला मिळते, परंतु आज तापमान 5.1 वर येऊन पोहोचलं आहे। वाढलेल्या थंडीमुळे सकाळच्या वेळी बाजारपेठा उशिरा उघडतायत, व्यवहारही उशिरानं सुरू होत आहेत। तर परभणीनंतर नाशिकमधली दृश्य सुद्धा आपण बघणार आहोत। राज्यामध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढलाय। नाशिकमध्ये आज 8 अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे। नाशिकमध्ये थंडीचा जोर वाढलाय, तरी मॉर्निंग वॉक करणारे घराबाहेर पडून या गुलाबी थंडीचा आनंद घेताना दिसतायत। शेतकरी थोडेसे चिंतेत आहेत नाशिकमध्ये, पण जॉगिंग ट्रॅक मात्र फुल आहेत। एका बाजूला परभणीची दृश्य, दुसरीकडे नाशिकची। परभणीमध्ये 5.1 अंश सेल्सिअस तापमान, तर नाशिकमध्ये 8 अंश सेल्सिअस तापमान। पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे, त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। वैभव, थंडी कशी आहे पुण्यात? तुझे आतापर्यंत किती चहा झाले सकाळपासून? सुवर्णा, गुड मॉर्निंग। थंडी अत्यंत हुडहुडी भरवणारी आहे। सकाळपासून 2 कॉफी आम्ही वाडेश्वरला घेतल्यात। सकाळी साधारण 9 वाजेपर्यंत रस्त्यावरती कुणी नव्हतं। मॉर्निंग वॉकला येणारे अगदी गच्च कान डोकं बांधून खिशामध्ये हात घालून कॉफी प्यायला येत होते मॉर्निंग वॉक करणारे सकाळी। अजूनही परिस्थिती जी आहे, साधारण 10 वाजत आलेत तरी सुद्धा लोक जे आहेत ते हुडहुडी भरलेल्या अंगानं शहरभर सकाळी सकाळी जे बाहेर पडलेले दिसत आहेत ते पूर्ण सगळी काळजी घेऊन अगदी स्वेटर्स, मफलर्स, कानटोप्या, ग्लोव्ज इतकं सगळं घालून मग बाहेर पडताना दिसत आहेत। महत्त्वाचं म्हणजे आताची वेळ ही ऑफिसला जायची वेळ आहे, त्याच्यामुळं दुचाकीवरती जे पुणेकर आपल्या ऑफिसेसला निघालेत त्यांची परिस्थिती तर बघवत नाही आहे। याचं कारण 8 डिग्री टेम्परेचरपर्यंत संपूर्ण तापमान जे आहे कालचं ते खाली गेलेलं होतं आणि संपूर्ण शहराला हुडहुडी भरली होती। आता जर आपण दुचाकीवरती जाणारे चालक जर बघितले तर पूर्ण अगदी केवळ डोळे उघडे राहतील इतकं स्वतःला पॅक करून ही सगळी मंडळी जी आहेत पुणेकर मंडळी ती कामावर निघालेली पाहायला मिळतात। शेकोटी ॲज सच सकाळी कुठं फार दिसली नाही। रात्रीच्या सुमारास काही सिक्युरिटी गार्ड्स आहेत त्यांच्याकडून शेकोटी केली गेलेली होती, मात्र मला स्वतःला तर अजिबात बाहेर पडावं वाटत नव्हतं, इतकी थंडी होती सकाळी। आज 8 वाजता साधारण 8 डिग्री टेम्परेचर 8 वाजेपर्यंत होतं। अजूनही लोक जिथं जिथं सकाळचं कोवळं ऊन मिळतंय तिथं उन्हाला उभे राहतात। जे सकाळी कामावर निघणारे होते त्यांनी सुद्धा संपूर्ण पॅक करून स्वतःला मगच बाहेर पडणं पसंत केलेलं होतं। अचानक वाढलेल्या या थंडीनं काही अंशी सकाळी गुलाबी थंडीची मजा घेत झोपणाऱ्यांसाठी मात्र पर्वणी आहे असं म्हणायला हरकत नाही। त्यामुळे अनेक जण या गुलाबी थंडीचा आनंद आपल्या ब्लँकेटमध्येच घेतील असं दिसतंय। सकाळी पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा वार्तांकनासाठी आपल्या सगळ्यांना बाहेर पडावंच लागतं, त्यामुळे तुला सुद्धा या MH12च्या गारेगार सकाळचा अनुभव घ्यावाच लागला असं म्हणावं लागेल। धन्यवाद वैभव, आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल। साताऱ्यातल्या मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये कडाक्याची थंडी आहे। महाबळेश्वर परिसरातील वेण्णा लेकमध्ये तापमान 6 अंशांवर गेलेलं आहे। या थंडीचा आनंद लुटण्याकरता पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे। पहाटेच्या वेळी तापमानात जास्त घट झाल्यामुळे वेण्णा लेक, लिंगमळा या परिसरात दवबिंदू गोठतायत आणि हे पर्यटकांचं आकर्षण ठरत आहे। गुलाबी थंडी, 31 डिसेंबर आणि नववर्षाचं स्वागत करण्याकरता पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। महाबळेश्वरचा पारा घसरू लागलाय, पर्यटकांची गर्दी आणखी वाढेल अशी शक्यता आहे। दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून पारा घसरलाय, त्यामुळे चांगलाच गारवा दिल्लीतही जाणवतोय। रस्त्यांवर धुक्यासह प्रदूषणही बघायला मिळत आहे। दिल्लीतील मुख्य महामार्ग तसंच मयूर विहार या भागात प्रदूषण चांगलंच वाढलंय। पारा घसरल्यामुळे रस्त्यांवर चक्क शुकशुकाट बघायला मिळतोय। दिल्लीतील इंडिया गेटसह परिसरात धुक्याची चादर पसरली आहे। रस्त्यावरही गारठ्यामुळे नेहमीप्रमाणे दिसणारी गर्दी सध्या मात्र दिसत नाहीये। कालचा आजचा दिवस 1-2 दिवस जेव्हापासून गारठा वाढलाय तेव्हापासून गर्दी तुलनेनं कमी दिसतेय।
इनसे बहुत ज़्यादा वेदर चेंज हो गया है, एकदम ही विजिबिलिटी बिल्कुल डाउन हो गई है। मॉर्निंग में जैसे पहले होता था इतना ज़्यादा फॉग नहीं होता था, बट अब एकदम ही बहुत ज़्यादा इंक्रीज हो गया है। और 7-7:30 अराउंड भी ऐसा है कि बिल्कुल विजिबिलिटी है ही नहीं। ठंड तो काफ़ी ज़्यादा हो गई है, प्रॉब्लम्स आ रही हैं, बट वी आर ट्राइंग कि थोड़ा स्केड्यूल अपना वैसे ही रखें, क्योंकि मॉर्निंग में आते थे थोड़ा वॉक वगैरह करने, बट स्टिल आ रहे हैं। बट हाँ, थोड़ा ठंड का तो आ ही गया है, तो थोड़ा टाइमिंग्स वगैरह की चेंज करें उस वजह से। हाँ, इंजॉय तो कर ही रहे हैं, बट ये है बस एकदम बहुत ज़्यादा ही हो गया है, तो वो मे बी हेल्थ पे इफेक्ट ना हो बस। अभी ये हाईवेज वगैरह पे बहुत ज़्यादा हो रहे हैं, एक्सीडेंट्स भी काफ़ी सुनने में आ रहे हैं फॉग की वजह से। आज कुछ ज़्यादा है। आज कुछ ज़्यादा ही है, क्योंकि मनाली साइड भी सुनने में आया ना, कल काफ़ी टेम्परेचर लो हुआ है वहाँ पे, स्नोफॉल वगैरह, तो यहाँ पे भी उसका इफेक्ट तो पड़ ही रहा है। विजिबिलिटी कैसे देखते हैं? 0 है अभी तो, ये थोड़ा बहुत अभी क्लियर हो रहा है। त्यामुळे या थंडीच्या दिवसांमध्ये काळजी घ्या, उबदार कपडे आपल्या सोबत ठेवा. उगाचच सकाळच्या वेळेला आनंद घ्यायला जाल पण थंडी जास्त असेल तर त्याचा त्रास होऊ शकतो. या सगळ्या घडामोडींसह आपण बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.